ज्या कोणाच्या गाड्या आहेत कृपया रस्त्यामध्ये पार्किंग करू नका. पाठीमागे पार्किंगसाठी जागा गेली तिकडे जाऊन गाड्या पार्क करायच्या आहेत. ऑल सेट. चला वरती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलं षटक, पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल हलक्या हाताने टॅप केलं चेंडूला आणि सिंगल येते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सौरभ विश्वकर्मा सोबत मनीष आणि पहिलं षटक घेऊन प्रेम. पहा पहिल्या वर्षी ज्या वेळेला आपण आला त्यावेळेला बाजी मारली होती टीम आगाशी या संघाने. दुसऱ्या वर्षी म्हणजे मागील वर्षी ज्या वेळेला आपण आलात त्यावेळेला बाजी मारली होती ओम साईच्या या संघाने. आणि आता तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत जिकडे आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला दिवस आहे. ग्रुप ए मध्ये आपण आहोत. पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केले सिंगलसाठी. आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आणि त्यांच्या सोबतीनं विकास दसकर हे आमचे दोन ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी जोडले गेल्यात. फुल टॉस चेंडू ऑन साइडला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल. चेंडू गेला सीमा रेषा पार. APL चौकार. 4 धावा. थँक्यू. फुलटॉस चेंडूचा आणि फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दिली होती. चेंडूला पाठवलं गॅप मधून. पहिला दिवस या स्पर्धेचा. त्यानंतर युट्यूबची वाहिनीद्वारे DB नेटवर्कची टीम संपूर्ण या स्पर्धेसाठी जोडली गेली. इनिंग ब्रेक मध्ये DB नेटवर्कची सुद्धा चर्चा होणार आहे. आता धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 7 धावा धावपल करते. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. डीबीची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी जोडली गेली. कॅमेरामॅन जयेश आणि रोहित. नंतर ऑनलाईन स्कोरर दिशांक आणि ऑपरेटर नईन मांगेला. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड समोर दिसणे ऑन साइडला लगातार दुसरा APL चौकार. 4 धावा. काय जबरदस्त सुरुवात आहे या APL ची, या पहिल्या षटकाची. आणि या टीम JSR जय श्रीराम संघासाठी पहिलं षटक संपलंय आणि धावसंख्या धावपल करते 12 धावा. या ऐकूया डीजेला. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावरणी आपलाच जो देतो षटकार जाऊ दे. थँक्यू. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या धावपल करते 12 धावा धावपल करते. वेगाने सुरुवात झाली आणि पहिल्या षटकामध्ये आपण 2 चौकार पाहिले होते आणि दोन्ही चौकार मनीषच्या बॅटमधून आले होते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. भुवनेश नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल समोर डाऊन द ग्राउंड. खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप तेवढे चांगला होता तोपर्यंत. 1 रन कंप्लीट. मजा येणार आहे मॅच मध्ये. दोन्ही संघ या हंगामामध्ये खेळत असताना, या नव्या पर्वामध्ये खेळत असताना समोरासमोर आहेत आणि पहिल्यांदाच या वसविरा रनरन बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला जय श्रीराम संघ तर समोर नवयुग चयू 11 अर्नाला संघ. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 14 धावा धावपल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. भुवनेश पुन्हा एकदा मनीष समोर सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा टॅप केलंय सिंगल साठी. पहा VPL नंतर तुम्ही त्या टीम मध्ये सकेड होतात की तुम्हाला कुठल्या टीम मध्ये नोंदविलं गेलं आणि त्यानंतर तुमचा खेळ कशा प्रकारे असणार, तुमची बॅटिंग कशा प्रकारे असणार, तुमची फिल्डिंग कशा प्रकारे असणार आहे, तुमची बॉलिंग कशा प्रकारे असणार आहे आणि तुमचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स कशा प्रकारे असणार. या सर्व गोष्टी आपण या EPL मध्ये पाहणार आहोत. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक होता पण खूप चांगली फिल्डिंग. निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धावा धावपल करते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. व्हाट अ शॉट. काय जबरदस्त फटका. चेंडू सीमारेखा पार. APL चौकार. थँक्यू. क्रॅकिंग स्ट्रोक आणि ऑनसाइडच्या दिशेने वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला. 19 धावा धावपल करतेत. जिकडे 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन
बॅकफुट गेले, ड्राईव्ह केलं, पुन्हा पुन्हा लगातार दुसरा APL चौकार, 4 धाबा. रुबाब काल्पन होताना आज पण तसाच हाय, आमचा रुबाब काल्पन होताना आज पण तसाच हाय. थँक्यू APL आकाशी प्रीमियर लीग 2025 तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि काय सुरुवात केली आकाश या हंगामाची, या पहिल्या दिवसाची. आतापर्यंत धावसंख्या धावपलकरती 23 धाबा, 2 षटकांचा खेळ संपला, 4 चौकार आल्यात आणि 2 मनीच्या बॅटमधून, 2 सौरभ विश्वकर्माच्या बॅटमधून थोड्याशा अडचणी वाढल्यात. विकेटकडे जावं लागणार आहे, विकेट येणं खूप गरजेचं असणार आहे टीम नवयुग 11 या संघासाठी. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी जातोय. ज्या कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये आहेत प्लीज सर्वांनी काढून पाठीमागे लावायच्या आहेत, पाठीमागे पार्किंगसाठी जागा केली. ज्या कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये आहेत त्या सर्वांनी गाड्या पाठीमागे पार्क करायचे आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल आले आणि जयच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. ऑन साईडला पुन्हा क्रॅकिंग स्ट्रोक होता, परंतु चेंडू पुन्हा एकदा टिकलर झोन मध्ये जातोय. 2 धाबा या पहिल्या 2 चेंडूमध्ये आल्यात. फास्ट सुरुवात अतिशय वेगाने झाले, 25 धाबा धावपलकरती आहेत. जुन्या खेळपट्टीच्या बाजूला म्हणजे सिमेंटची जिकडे विकेट आहे तिकडे जर गाड्या पार्क केल्या तरी काही हरकत नाहीये. कृपया ज्या कोणाच्या गाड्या आहेत त्यांनी त्या पाठीमागे जी आपली विकेट आहे तिकडे पार्क करायच्या आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ओ खूप चांगले बिल्डिंग. हा षटक चांगलं आहे, थांबवलंय, थोडंसं थांबवलंय. जयवरती जबाबदारी दिली होती कॅप्टननी तिसऱ्या षटकामध्ये आणि फक्त 4 चेंडूमध्ये आतापर्यंत या षटकात 3 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल बॅकफुटर केले, ड्राईव्ह केले, यावेळेला नाही, यावेळी मात्र इन टू द गॅप, चेंडू सी मारेगा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात आहे APL ची आणि काय जबरदस्त सुरुवात आहे जय श्रीराम या संघाची. धावसंख्या धावपल करते 30 धावा, 5 चेंडूचा खेळ झालाय, अजून विकेट नाहीये. तेवढंच दबाव आहे, थोडस प्रेशर आहे 9-11 या संघावर. मोठा फटका, ओ ये क्या हुआ, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, लगातार दुसरा चौकार. थँक्यू. 3 षटक संपल्यात आणि जवळपास धावसंख्या 34 धावा. इतक्या वेगाने सुरुवात झाली. पहा 15 मिनिटाचा अवधी असणार आहे जिकडे तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे. आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर, वन ऑफ द ग्रेट ऑफिशियल इन वसई विरार, यांची ख्याती आहे, यांची ओळख आहे. आणि त्याच्या सोबतीनं विकास दसकर असे 2 ऑफिशियल पंच आमचे जोडले गेले. त्यानंतर आमचे यूट्यूबची वाहिनी टेक्निकल टीम DB नेटवर्क, चर्चा इनिंग ब्रेकमध्ये होणार आहे DB नेटवर्कची सुद्धा. 3 षटक संपल्यात. मॅक्विन आमच्या सोबत आहे. मॅक्विन पहा प्रत्येक षटकामध्ये लगातार 2-2-2 असे चौकार आले. प्रथमच स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. मेल्विन जे ऑफलाईन स्कोरर आहेत आमचे. चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे जिकडे निखिलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. लास्ट ओव्हर, पहिला बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, डाऊन टू ग्राउंड, पुन्हा चुकी. या अगोदर चुकी, आता मात्र चुकीला माफी नाही, चेंडू निघून गेला, सीमारेखा पार, APL चौकार, 4 धावा. थँक्यू. 38 धावा धावपलकावर. इज अ ह्यूज टोटल. जे धावांकडे पाहतोय, फुलटॉस चेंडू, ओ पुन्हा पुन्हा, ये क्या हो रहा है मैदान के अंदर, लगातार दूसरा चौकार. थँक्यू. 42 रन, 42 धावा धावपलकावर. APL ची काय जबरदस्त सुरुवात आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेला निर्धाव येतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 42 धावा धावपलकावर. शेवटचे 3 चेंडू, ओ खाली राहिला, थोडासा खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला गेले होते आणि बऱ्याच बाहेर निघत असताना
हा निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळणे बाकी आहे या पहिल्या इनिंग मध्ये. फुलटॉस चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. स्वतः चेंडूला अडवलं होतं तोपर्यंत सिंगल येते. 43 रन 43 धावा धावपल करतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज बाद. सौरभ विश्वकर्मा या ठिकाणी बाद होते. थँक्यू डिझे. नखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय जिकडे 43 धावा धावपल करतील लगावल्या जय श्रीराम या संघाने आणि 44 धावांचं टार्गेट सेट केले नवयुग जयू 11 या संघासाठी. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे जिकडे निर्मल सम्राट एनसीसी आणि आई एकविरा नारंगी दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. जिकडे अनिल बेनबन्सी सर त्या टॉस का बॉक्स मध्ये दाखल होतील. चला दोन्ही कॅप्टन या. हे जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. आहे नारंगी गावची. चला नेक्स्ट मॅच. एका ठिकाणी संघ असेल निर्मल सम्राट संघ, दुसऱ्या ठिकाणी आई एकविरा नारंगी संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार या प्लीज. आणि या टॉस मी विनंती करेन स्वप्नील बंधू आपण या तुमच्या हस्ते हा टॉस केला जाईल. गावची शान रंजन पाटील आहे वन मॅन. लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे चला टीम आई एकविरा नारंगी कर्णधार स्वप्नील बंधू यांच्या हस्ते हा बॉक्स खोलला जाईल आणि या बॉक्स मधून टॉस या ठिकाणी काढून हा टॉस या ठिकाणी केला जाईल. एक आगळा वेगळा या ठिकाणी क्रिएशन आपल्याला पाहायला मिळते. टीम आगाशी संघाकडनं हा टॉस बनवलेला आहे नितेश बेनबन्सी यांनी. 2 संघांमधला हा टॉस, आगाशीचा कॉल आणि आगाशी आलेला आहे. तर निर्मल सम्राट हा टॉस जिंकलाय. स्वप्नील बंधूला विनंती करेल आपण मंचावरती जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. निर्मल सम्राट संघ टॉस जिंकलाय आणि पहिली मॅच आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण पाहिला या ठिकाणी. तर या समोरचा संघ आई एकविरा नारंगी संघ एक तुल्यबळ संघ आहे. त्यांच्या संघासोबत खेळत असताना फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की आता असोसिएशनची पहिलीच टुर्नामेंट आहे, तर सो आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. हे स्पर्धेबद्दल या ठिकाणी दाखल झाल्यानंतर ही स्पर्धा आपण पाहतोय हे सगळे आपण जबरदस्त खेळ पटांगण या ठिकाणी खेळपट्टी जबरदस्त बनवलेली आहे. या खेळपट्टीबद्दल या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. लास्ट टाइम आम्ही खेळले नव्हते, पण यावर्षी आम्ही म्हणजे बोललेले कधी पण APL आली तर आपण पहिली एंट्री करायची, आणि सो आम्ही यावर्षी पार्टिसिपेट घेतलं आहे. खूप शुभेच्छा असतील सर्व प्रतिनिधींबद्दल. तुमच्या खूप धन्यवाद. आई एकविरा नारंगी संघ तुमच्या वतीने लागलेले नाही, तुमच्या वतीने टॉस असतं निर्णय असतं तुमचा. आम्ही पण प्रथम फिल्डिंगच घेतली असती. म्हणजे मनाचा अगेन्स्ट आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत समोरचा संघ निर्मल सम्राट संघासमोर किती धावांचा टार्गेट सेट करू इच्छिल तुम्ही सेट करण्याचा प्रयत्न करतील की जेणेकरून दुसऱ्या इनिंग मध्ये तो डिफेंड होईल? 30+ करायचा प्रयत्न करू आम्ही. आणि या आगाशी नगरीमध्ये भाटीबंदर गावामध्ये आल्यानंतर हे जे आयोजन पाहतात त्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच चांगलं केले, खेळायला खूप मजा येईल. थँक्यू सो मच. मॅच साठी खूप शुभेच्छा असतील. अहवाल असा नाणेफेक जिंकलाय निर्मल सम्राट संघाने आणि निर्मल सम्राट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजी प्रवृत्त केलेला आहे टीम आई एकविरा नारंगी संघाला. दरम्यान सेकंड इनिंगचा लेखाजोखा निश्चितच वळूया कॉम बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी कौस्तुभ मेहर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धाबा धप्पल कव्हर मयूरच्या बॅट मधून आता आपण चौकार पाहिलाय. ओ बीट काय जबरदस्त फ्लाईटने बीट केलं होतं. इतका हलुवार पद्धतीने तो चेंडू हाताळला होता आणि अखेरकार डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. 6 धाबा धप्पल कव्हर बॅकफुटवर गेले.
हलक्या हाताने चेंडूला ट्राय केलं. ओहो फेकी थोडासा वेगाने, परंतु कनेक्ट उशिराने आला. पहिलं षटक संपलंय. 44 धावांचा पाठलाग करतोय 6-7 धावा धावफलकावर. थँक्यू थँक्यू थँक्यू. वेदांत इकडून सर्वांना बाहेर काढ. काहीच दिसत नाही. सर्वांना बाहेर काढ. सर्व पाठीमागे या. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल समोर डाऊन द ग्राउंड. ओहो व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. एका हाताने चेंडूला अडवलं आणि 4 धावा जबरदस्त वाचवल्यात. केतन गोलंदाजी मार्कवर आहे. डावकरा गोलंदाज केतन. हो यावेळेला चेंडू थोडासा लुबार पद्धतीने पायावर आदळला होता. निर्धाव चेंडू. लगातार 2 निर्धाव चेंडू येतोय. मोठ्या धावांचा पाठलाग करतोय. 44 धावांचा पाठलाग करतोय. जिकडे आतापर्यंत 7 धावा धावफल करतायत. ऑन साइडला पुन्हा डॉट बॉल. जितके डॉट येणार आहेत तितकं तुमच्यावर प्रेशर आहे, कारण धावा तितकेच्या धावफल करते. ओ यावेळेला 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. सी मारे का पार. APL चौकार. 4 धावा. दम हाय भावा आता आमची जायलंय हवा आम्हा हलक्यात घ्यायचं ना. थँक्यू. 4 चेंडू 11 धावा. शेवटचे 2 चेंडू. दुसऱ्या षटकातील केतन पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः अडवतोय. येतोय पुन्हा डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. पुन्हा डॉट. 2 षटक कंप्लीट. 11 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजेला. दम हाय भावा आता आमची जायलंय हवा आम्हा हलक्यात घ्यायचं नाही कुणी हलक्यात घ्यायचं नाही. थँक्यू. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्वतः कर्णधार कॅप्टन येतोय. पहिलाच बॉल बॅकफुटवर गेले. बॅकफुटवर जात असताना फटका हवेत. नकेरकर फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने कौशिक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नो चेंडू होता. नो प्लस सिंगल म्हणजे तब्बल 2 धावा येत आहेत. मोठे फटके मारावे लागणार आहेत. तुम्ही 44 धावांचं पाठलाग करतायत आणि धावा सुद्धा तितक्याशा धावफल करते आतापर्यंत आल्या नाहीयेत. ही सर्वात गंतेची गोष्ट राहिली. लेगस्टम्पच्या बाहेर वाईड +1. आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने सांगतायत की लेगस्टम्पच्या बाहेर जाऊन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता. पुन्हा एकदा सिंगल येते. धावसंख्या धावफलक 14 धावा. 1-4. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 15 धावा. हो काय जबरदस्त चेंडू. बॅटर बीट. वेस्टर्नच्या मागे खेळाडू असलेला तो सुद्धा बीट. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पुन्हा सौरभ सज्ज होतोय. 1-6. 16 धावा. हो पुन्हा डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. प्रथमच वसईविरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना जय श्रीरामने जो काय पहिल्या मॅच मध्ये जो काही खेळ दाखवला तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली होती आणि बघता बघता बॅटिंग पाहता गोलंदाजी सुद्धा त्याच रीतीने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले. 3 षटक संपल्यात. 17 धावा. एक मिनिट. एक वाईट आणि एक नो होता. 2 वाईट होते का? 2 नो होते. 2 नो होते. 1 मिनिट सर. 1 मिनिट. ठीक आहे. लास्ट बॉल.
पहा ऑनलाईन स्कोरर आहे, ऑफलाईन स्कोरर आहे. तुम्ही चुकाल पण आमच्या एक वेळेला आमचे ऑफिशियल पंच नाही चुकणार. नकेरकार तिसरं षटक संपलंय. 19 धावा. कौस्तुभजी थांबवतो जरा. आपल्या स्पर्धेतले प्रमुख अतिथी स्वप्नीलजी कवळी सर यांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक प्रमुख वैभव पाटील यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू बंधू, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झालात, आपली स्पर्धा सुशोभित केली आणि आपल्या हातभारासाठी खूप आभार. स्वप्नील बंधूचं म्हणेन की ही ग्राउंड बनवण्यासाठी सुरुवात जी केली ती आपल्या स्वप्नील बंधूने असो किंवा JCBची गरज असो ती सगळी गरज आपल्यासाठी भागवली आणि ही पटांगण बनवण्यासाठी बहुमोल साथ आपल्याला दिली, त्यासाठी खूप खूप आभार असतील स्वप्नील बंधूंचे. कौस्तुभ डीजे हे जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस थँक्यू. शोभे कोई नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात. हर्षद पहा या मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता राहिली गेली. पहा ज्या प्रकारचे अजून एक गडी बाद, लगातार दुसरा गडी बाद होते. गॉन जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोई नुरे हिरा आहे नारंगी गावची शान आहे नारंगी गावची शान रंजन पाटील आहे थँक्यू. हॅट्रिक वर आहेत महेश ऑन हॅट्रिक. काय तिसऱ्या परामधील पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल. हलक्या चेंडूला सन्मान दिलाय. माझ्या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेले. जय श्रीरामने पहिल्या इनिंग मध्ये जी काही बाजी मारली होती, पहिल्या इनिंग मध्ये बघता बघता 43 धावा आणि 8 चौकार आले होते. दोन सलामीर बॅटरने काय जबरदस्त बॅटिंग केली होती. त्या 44 धावांचा पाठलाग करत असताना तितक्या धावपलकरती नाही झाल्या कारणाने नवयुग जयस्मृती अर्नाळा हा संघ अडचणीमध्ये आला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. अखेरकार मॅच फिनिश. सामना जिंकलाय JSR 11 जय श्रीराम 11 या संघाने आणि पराभवाच्या छायेत जात असताना नवयुग जयस्मृती अर्नाळा संघ. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. दोन खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंनी बॅटिंग केले, दोन्ही खेळाडूंनी गोलंदाजी केले आणि आता